नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय जंगल सफारीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये. नाव काय जंगलाचं? कोताळ फॉरेस्ट. शेगावच्या अगोदर लागते. हे बघा, गाडी घेऊन सगळे रेडी आहेत. आम्ही पोचलोय, आता पोचत चाललेलो आहे. त्या गेटजवळ पहिला गेट आहे नांदगाव अभयारण्याचा. त्याच्या पुढे सेकंड गेट आहे, तिकडून आमची सफारी चालू होणार आहे. आता चला पुढे जाऊया, नजारा बघूया. तर आपण पोचलेलो आहे आम्ही आता जिथून आमची पॉईंट सुरू होते सफारीचा. आहे बघा, हे लोक आहेत ज्ञानगंगा अभयारण्याचे स्टाफ आहेत आणि एक जिप्सी आहे. जिप्सीमध्ये आता आम्ही जाणार आहोत सफारीला. तर पुढे तुम्हाला आम्ही दाखवतो, आम्हाला बिबट्या पण दिसलेला आहे आणि नीलगाय आहेत, मोर आहेत, बरेच सारे मोर आहेत. तर व्हिडिओमध्ये बघू आपण. आता सफारीला सुरुवात होते. चला आता पुढे जाऊया आपण. मस्त पावसाळी वातावरण, सगळीकडे झाड मस्त हिरवळ, खूप भारी वाटत आहे. सध्या आम्हाला काय दिसलं नाही. आता हळूहळू आपण बघू पुढे आपल्याला काय दिसतंय काय. हे झाड आहे, या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की या झाडाला गुदगुले केले, याची पानं हलतात. बघा हा माणूस काय बोलतो. वरती जास्त वरच हलते. बुलढाणा येतं का? झाडावरती बघा, एकदम मधोमध पोपटचे 2 पिल्लं आहेत. बघायला तर तुम्हाला दिसेल, ते मान आलं ते बघा. बघा मोर आहे समोरून, खूप छान कलर वाटतो याचा. आणि हे पळत आहेत ते हरिण नाहीत, नीलगाय आहेत, फिमेल आहेत. खूप सारा कळप आहे यांचा. पुढे पण आहेत ते 3-4 आहेत, त्यातले 2 थांबलेले आहेत आम्हाला बघायला. खूप छान दिसतात ते बघा, पळत आहे ते नीलगाय आहेत. छान दिसतात ते, सहसा बघायला भेटत नाही. पुढे आपण बघू आपल्याला काय दिसते ते. वाव, चित्त्याला शिकार काहीतरी भेटलेलं, ते खात असताना आम्ही त्यांचे व्हिडिओ टिपलेले आहे. आणि पुढे आता बघा मोर आहे, किती छान आहे बघा.